मातृश्री वृद्धाश्रमातले हे सर्व काका काकू मामा मामी मावसा मावशी आजी आजोबा या सगळ्यांना या ठिकाणी चष्म्यांचं वाटप होत आहे. मातृश्री वृद्धाश्रमातील मंडळी सध्या आज सेलिब्रिटी आहे. त्यांच्यासोबत फोटो सेशन टाळ्या वाजून आपण सगळ्यांचं हे करू, धन्यवाद व्यक्त करू. या प्रसंगी माननीय डॉक्टर शिवाजी सुप्रे सर, माननीय डॉक्टर पात्रे साहेब, पण डॉक्टर आमटेकर साहेब उपस्थित राहिले. या सर्व मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन या उपक्रमासाठी आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. कादरी मानसिक आरोग्य केंद्र पडेगाव, येळीकर्स विद्यासंस्कार फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आणि एमजेम हेल्थ सायन्सेस नवी मुंबई यांच्या वतीने दृष्टीसेवा अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वितरण कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे, विशेष करून माननीय आपले मंत्री महोदय अतुलजी सागर साहेब यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर आदित्य येळीकर सर, एकेएच किडनी हॉस्पिटल आणि डॉक्टर मेराज कादरी सर, डॉक्टर ए कादरी मेंटल हेल्थ सेंटर यांच्या वतीनं सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. फक्त एक लक्षात, पाठीमागं चहा नाश्त्याची व्यवस्था आहे. ज्यांची नोंदणी झालेली आहे अभियानाबद्दल जे काही मी बोललो माझ्या भाषणात, त्याचा माझा संबंध आहे मानसिक स्वास्थ्याशी, आणि दृष्टीचा संबंध मी मानसिक स्वास्थ्याशी लावतो. सर्वप्रथम मी मेराज कादरी आणि आदित्य येळीकर या दोघांचे अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी हा फार धरणीला हा कार्यक्रम राबवलेला आहे. त्यांनी हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्याला म्हणतो आपण जे कामाचा वेळ आहे त्यातनं हा वेळ काढलेला आहे, हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्या दोघेही तसे दिवसभर बिझी असतात. आणि ही जे शब्द वापरलेले दृष्टी ही चष्म्याने येणारी नाही, दृष्टी ही तुमच्या मनाशी जोडली. तर चष्मे तुम्हाला मिळतील, सुखवस्तू मिळतील, साधनं मिळतील, कॉम्प्युटर मिळेल, तुम्हाला टूल्स मिळतील, परंतु दृष्टीसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि ती दृष्टी तुम्ही तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी करा. आणि त्यातले 3 या गोष्टी मी नेहमी सांगत आलो: स्वतः समाधानी राहायचं, दुसऱ्याला समाधानी ठेवायचं, आणि स्वतः इतकं करायचं की स्वतःनं दुसऱ्याला अवलंबून राहू नये. तर ह्या 3 गोष्टीच्या विचारानं दृष्टी निर्माण करणं, आणि हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर चष्मा घेणं हे महत्त्वाचं नाही म्हणत नाही, ही तेवढंच महत्त्वाचं. कारण ती चष्मा घेऊन तो बाहेरच्या सृष्टीकडे जातो, आणि त्या सृष्टीत काय चाललं हे पाहून त्याची दृष्टी निर्माण होते. त्यासाठी ह्या दोन्हीचंही एक अचूक नातं आहे, थोडं मी सांगू. सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आलेल्या मंत्री महोदयांचं, अतुल सावेंचं मी आभार मानतो की त्यांनी वेळ काढला. डॉक्टर रामटेके सर आहेत, त्यांनी वेळ काढला. डॉक्टर सापरेंनी वेळ काढला, आणि त्यांनी त्याच्यात वेळ दिलेलाच आहे पूर्ण. थोडं 2 शब्द सांगतो. सर, क्या कहेंगे आज दृष्टि के माध्यम से जो है तो 2000 लोगों को चश्मा बांटा जा रहा है? दृष्टि सेवा अभियान अंतर्गत डॉक्टर आदित्य येळीकर, डॉक्टर मेराज कादरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमतर्फे आज हे 2000 चष्मे वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या प्रसंगी आपण बघितलं आहे की अनेक गरजू पेशंट जे या ठिकाणी आलेले आहेत, या सर्व रुग्णांची तपासणी घाटी रुग्णालयामध्ये या संपूर्ण टीमतर्फे दृष्टी सेवा अभियानांतर्गत करण्यात आली. आणि ज्यांना गरज आहे, काही त्यामध्ये जवळचे चष्मे आहेत, काही दूरचे आहेत, अशा या सर्व रुग्णांची तपासणी करून आज ते चष्म्याचं वाटप राज्याचे दुग्ध विकास मंत्री व भोजन आणि आवास मंत्री आदरणीय अतुलजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. या प्रसंगी अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे. आपण जर
आपल्या समाजामध्ये डायबिटीसच्या पेशंटची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनकंट्रोल्ड डायबिटीस, अनियंत्रित मधुमेह ज्याला म्हणतो, तर त्यामुळं मला असं वाटतं की अनेक रुग्णांमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अनेक रुग्णांना मोतीबिंदू होतो किंवा त्यामध्ये काहींना ग्लॉकोमा होतो, याचं बिंदू ज्याला म्हणतो, आणि अनेक रुग्णांची दृष्टीसुद्धा जाते. परंतु दृष्टीसेवा अभियानांच्या या दोन्ही तरुण डॉक्टरांनी याच्यामध्ये फार मोठं योगदान देऊन या मोहिमेची सुरुवात केली. अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो. तर त्यांचं काम निश्चितच अभिनंदनीय आहे. भविष्यामध्ये सुद्धा असंच काम त्यांनी करावं असं त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.